ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। खरंच गेल्या काही महिन्यांपासून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, पीएम किसान योजनेचा हप्ता नेमका कधी येणार आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार। अनेक जण वाट पाहून थकले होते। शेतीची कामं सुरू असताना आर्थिक मदतीची गरज जास्त असते आणि तेव्हा हा विलंब सगळ्यांनाच जाणवत होता। पण आता चित्र पूर्णपणे बदललं आहे। सरकारने अखेर या दोन्ही योजनांच्या प्रलंबित हप्त्याबद्दल स्पष्ट निर्णय घेतला। आज अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यात आल्या, म्हणजेच ज्या रकमेची आपण इतक्या दिवसापासून वाट पाहत होतो ती लवकरच थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही घोषणा स्वतः देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरून करण्यात आली आहे। म्हणून आता शेतकरी बांधवांनो, काळजी करायचं कारण नाही। काही महिन्यांपासून अडकलेली मदत आता प्रत्यक्षात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। ही मदत शेतीसाठी, बियाणं खरेदीसाठी, खतांसाठी किंवा इतर गरजांसाठी मोठा आधार ठरेल। त्यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे असणार आहेत। तुमचं बँक खातं अपडेट आहे का, आधार लिंक आहे का, हे एकदा नक्की तपासून बघा। एकूण काय तर आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे। इतक्या दिवसांची प्रतीक्षा संपली आणि आता प्रत्यक्ष मदत मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला। पुढील अपडेटसाठी लक्ष ठेवा, कारण ही बातमी तुमच्यासाठी खरोखरच आनंदाची आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्षात निधी तुमच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली। म्हणजे केवळ घोषणा नाही, तर पैशांचा पाऊस पडणार आहे। आणि या सगळ्यांच्या मागे एक मोठा निर्णय घेतला गेला। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला। आता खास लक्ष देऊन ऐका, नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आधी 2,000 रुपये होता तो आता थेट 3,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे। म्हणजेच एका हप्त्यात तब्बल 1,000 रुपयांची वाढ। आता तुम्ही विचार करा, थेट खात्यात येणाऱ्या रकमेवर अशी वाढ म्हणजे नक्कीच दिलासा देणारी बातमी आहे। याचा थेट परिणाम वार्षिक रकमेवर नक्कीच होणार आहे। वर्षभरात मिळणाऱ्या एकूण निधीत आता 1,000 रुपयांची अतिरिक्त भर पडणार आहे। शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणं, खतं किंवा इतर गरजा या सगळ्यांसाठी ही वाढलेली रक्कम नक्कीच उपयोगाची ठरेल। एकंदरीत आजचा निर्णय शेतकरी बांधवांसाठी सकारात्मक आणि आधार देणारा ठरतो आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात तुमच्या खात्यात येणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवा, कारण ही वाढलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजची बातमी खरंच आनंद देणारी आहे। मोठी रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे। पण इथं थोडं थांबा, कारण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। सरकारने निधी वाढवला, हा निर्णय निश्चितच स्वागत करण्यासारखा आहे। पण हा पैसा थेट खात्यात यावा यासाठी तुमच्याकडून 2 आवश्यक कामं पूर्ण असणं बंधनकारक करण्यात आलंय। ही कामं पूर्ण नसतील तर निधी अडकू शकतो आणि मग पुन्हा वाट पाहावी लागू शकते। त्यामुळे ही माहिती हलक्यात घेऊ नका। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं, शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे। म्हणजेच योजना सुरू आहे, निधी उपलब्ध आहे, पण पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता तपासली जाणार आहे। म्हणून आता प्रश्न असा, ती 2 कामं नेमकी कोणती? पुढे आपण सविस्तर पाहूया सरकारने काय सांगितलं आहे आणि तुम्हाला नेमकं काय करून घ्यायचं आहे। कारण योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तरच ही वाढलेली रक्कम तुमच्या खात्यात सुरक्षितपणे जमा होईल। आता चित्र अगदी स्पष्ट झालं। सरकारच्या नव्या निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तब्बल 3,000 रुपये मिळणार आहे। त्याचवेळी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता सुद्धा 3,000 रुपये असणार आहे। म्हणजे दोन्ही योजनांचा मिळून विचार केला तर थेट 6,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील। आधी एकत्रित मिळणारी रक्कम 4,000 रुपये होती, पण आता शासनाने ती वाढवून 6,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला। ही वाढ थेट शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे। म्हणजेच वर्षभरात मिळणाऱ्या मदतीमध्ये आता 6,000 रुपयांची अतिरिक्त भर पडणार आहे। शेतीचा वाढता खर्च, बियाणं, खतं, औषधं या सगळ्या गरजांसाठी ही रक्कम मोठा आधार ठरेल। या संदर्भात मोठी हालचाल झाली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष बैठकीत हा निर्णय पक्का करण्यात आला। त्या चर्चेनंतर निधी वितरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात आला। एकंदरीत पाहिलं तर केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे।
आता पुढील टप्पा म्हणजे ही रक्कम थेट खात्यात जमा होणं. त्यामुळे तुमची कागदपत्र, बँक तपशील आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण आहेत का हे एकदा नक्की तपासून घ्या, कारण ही संधी शेतकऱ्यांसाठी खरोखरच फायद्याची ठरेल. आता सर्वात महत्त्वाची अपडेट, लक्ष देऊ नये का, निधीचं वितरण सुरू होणार आहे आणि सरकारने यासाठी अधिकृत तारीख सुद्धा जाहीर केली. तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल, नेमकी तारीख कोणती? तर लक्ष द्या, तारीख आजचीच आहे. आजपासून तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने आपलं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं. PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा वाढीव हप्ता, दोन्हींच्या वितरणाला हिरवा कंदील मिळाला. म्हणजे ज्या वाढीव रकमेबद्दल आपण बोलत होतो ती आता प्रत्यक्षात येऊ लागली आहे. या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील 70 लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना होणार आहे. सध्या अनेक गावांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय, कारण बराच काळ वाट पाहिलेली मदत आता 100% हातात येणार आहे. म्हणून आज आणि पुढील काही दिवस तुमचं बँक खातं नक्की तपासा. मेसेज किंवा बँक एंट्रीवर लक्ष ठेवा, कारण ही रक्कम कधीही जमा होऊ शकते. शेतकरी बांधवांसाठी हा क्षण नक्कीच दिलासा देणारा आणि आनंद देणारा ठरत आहे. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायला हवी, सरकारने हप्ता वाढवण्याची आनंदाची बातमी दिली हे खरं, पण त्याचवेळी मोठी छाननी करण्यात आलेली आहे. जवळपास 15 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलंय. म्हणजे आता नियम अधिक कडक झाले आहेत. आता निधी फक्त गरजू आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. ज्यांची कागदपत्र व्यवस्थित आहेत, उत्पन्न निकष पूर्ण होतात आणि शासनाने ठरवलेल्या अटी पाळलेल्या आहेत, अशांनाच दोन्ही हप्त्यांचा लाभ मिळेल. त्यामुळे सगळ्यांनाच पैसे मिळतील असं चित्र आता राहिलेलं नाही. सरकारने मोठ्या प्रमाणावर अर्जाची पुन्हा तपासणी सुरू केली. लाखो अर्जांची छाननी करून तपशील पडताळण्यात आले. या प्रक्रियेत अनेक गोष्टी समोर आल्या आणि त्यानंतरच अपात्रांची यादी तयार करण्यात आली. त्यामुळे हा निर्णय अचानक घेतलेला नाही, तर तपासणीनंतरच जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच काही स्पष्ट अटी आणि नियम सुद्धा लागू करण्यात आले. पात्रतेचे निकष पाळणं बंधनकारक करण्यात आलं आणि महत्त्वाचं म्हणजे संबंधित जिल्ह्यांची यादीही सरकारकडून जाहीर करण्यात आली. म्हणून शेतकरी बांधवांनो, आता तुमचं नाव यादीत आहे का, कागदपत्र पूर्ण आहेत का हे एकदा नीट तपासून घ्या, कारण निधी वाढला असला तरी सुद्धा तो फक्त पात्र शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचणार आहे. पुढील अपडेटसाठी तुम्ही अलर्ट राहा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करून घ्या. आता लक्षपूर्वक आहे का, ज्या शेतकऱ्यांचं नाव अधिकृत यादीत आहे त्यांच्याच खात्यात आजपासून निधी जमा होण्यास सुरुवात होईल. म्हणजे पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये थेट पैसे ट्रान्सफर होतील. सर्वात आधी मराठवाडा भागाचा समावेश करण्यात आला. सरकारने पहिल्या टप्प्यासाठी मराठवाड्याला प्राधान्य दिलं. त्याचबरोबर विदर्भातील काही प्रमुख जिल्ह्यांना सुद्धा या लाभात सामावून घेण्यात आलं. त्यामुळे या दोन्ही विभागांमध्ये सध्या उत्सुकता वाढलेली आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या टप्प्यात लाभ मिळणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्हाही यामध्ये समाविष्ट करण्यात आला. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सुद्धा निधी दिला जाणार आहे. सरकारकडून या जिल्ह्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आणि त्यानुसार टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या भागातले असाल तर तुमचं नाव यादीत आहे का हे नक्की तपासा आणि बँक खात्यावर लक्ष ठेवा, कारण पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस खरोखरच महत्त्वाचा ठरणार आहे. अधिकृत यादी आज जाहीर झाली आणि काही क्षणात आपण ती संपूर्ण यादी सुद्धा पाहणार आहोत. या भागात शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे प्रशासनाने या जिल्ह्यांना प्राधान्य दिलं. त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो, पण इथे एक अत्यंत महत्त्वाची अट लक्षात घ्या. EKYC पूर्ण केलेली असणं बंधनकारक आहे. जर EKYC बाकी असेल तर निधी अडकू शकतो. त्यामुळे पैसे का आले नाहीत असा प्रश्न पडू नये म्हणून आधीच ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. EKYC झाल्यावरच खात्रीशीरपणे रक्कम जमा होईल. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट सूचना दिल्या. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यावरही नियम लागू होतील. सरकारने पात्रतेसाठी उत्पन्न मर्यादा निश्चित केली. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपली माहिती आणि कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. एकंदरीत काय तर यादी जाहीर झाली आहे, निधी तयार आहे, पण तुमच्याकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. EKYC आणि इतर अटी तपासून घ्या, म्हणजे निधी थेट आणि अडथळ्याशिवाय तुमच्या खात्यात 100% जमा होईल. आता नियम अगदी स्पष्ट आहेत. काही जणांना अडचण येऊ शकते,
आणि हे सरकारने उघडपणे सांगितलं सुद्धा, ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना योजनेतून वगळलं जाणार आहे. म्हणजेच पात्रता निकष काटेकोरपणे तपासले जातील. पण जे लाभार्थी खऱ्या अर्थाने गरजू आहेत, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात नमो योजनेचा 8वा आणि पीएमचा 22वा हप्ता थेट जमा केला जाईल. हा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जिल्ह्यांची यादी. काही अतिशय महत्त्वाच्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलंय. त्यामध्ये नाव येते आपल्या गोंदिया जिल्ह्याचं. विदर्भातला गोंदिया जिल्हा, मराठवाड्यातला जालना जिल्हा, आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्हा आणि कोकण किनारपट्टीचा रायगड जिल्हा या जिल्ह्यांची यादी आजच बँकांकडे पाठवण्यात आली. जर तुम्ही या जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी असाल तर निधी जमा होण्याची प्रक्रिया 100% सुरू होईल असं समजा. नमो शेतकरीचा 8वा हप्ता वाढवून 3,000 रुपये करण्यात आला. ही वाढ थेट तुमच्या खात्यात आता दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, कागदपत्र आणि ई-KYC पूर्ण आहेत का हे चेक करून घ्या. बँक खात्यावर लक्ष ठेवा. ज्या भागात तांत्रिक प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाल्या आहेत तिथे हप्त्याबद्दल अडचण येण्याची शक्यता कमी आहे. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, रेशन कार्ड अपडेट असेल तर निधी थेट तुमच्या खात्यात 100% जमा होईल. त्यामुळे सगळ्यात आधी मूलभूत कामं व्यवस्थित आहेत का हे चेक करून बघा. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा सरकारच्या लक्षात आला. काही ठिकाणी एका कुटुंबातील अनेक सदस्य वेगवेगळ्या नावाने शेती दाखवून एकापेक्षा जास्त हप्ते घेत असल्याचं दिसून आलं. सरकारने हे स्पष्ट केलं की अशी पद्धत आता चालणार नाही. नियम मोडल्यास पुढे मोठं नुकसान होऊ शकतं. हप्ता थांबू शकतो आणि भविष्यातील लाभ सुद्धा धोक्यात येऊ शकतो. यापुढे कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जाईल. एका रेशन कार्डवरून केवळ एकाच सदस्याला सन्मान निधीचा फायदा मिळेल असा कडक निर्णय घेण्यात आला. या संदर्भात बँका आणि संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. म्हणून शेतकरी बांधवांनो, कुठलीही चुकीची माहिती देऊ नका. सर्व तपशील अचूक आणि प्रामाणिक ठेवा. आता पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ इथंच थांबवू नका. पूर्ण माहिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अर्धवट माहिती कधी गैरसमज तयार करू शकते. आता अजून काही जिल्ह्यांची निवड सरकारने केली. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सांगली जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, इकडे विदर्भातला यवतमाळ सारखा कापसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला जिल्हा आणि द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीएमचा 22वा आणि नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे. म्हणजे एकत्रित रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल. तसंच लातूर आणि बीड या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी. तुमची बँक KYC पूर्ण आहे का हे एकदा त्वरित तपासून घ्यावं. जर अजून प्रक्रिया बाकी असेल तर वेळ वाया न घालवता ती पूर्ण करून घ्या, कारण सरकारकडून स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. KYC पूर्ण असेल तर निधी अडकू शकतो. म्हणूनच बँक खातं, आधार लिंकिंग, KYC ही सगळी कामं पूर्ण आहेत का हे आजच खात्री करून घ्या. योग्य प्रक्रिया पूर्ण असेल तरच येत्या 24 तासात निधी थेट तुमच्या खात्यात जमा होईल. आता एक महत्त्वाचा मुद्दा, विशेषतः महिला लाभार्थ्यांसाठी, तो नीट आहे का? जर कुटुंबातील महिला सदस्य राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. म्हणजे दोन्ही राज्य योजनांचा लाभ एकाच वेळी घेण्यावर काही मर्यादा लागू करण्यात आलेल्या आहेत. मात्र एक गोष्ट आहे, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी जर महिला शेतकरी पात्र असतील तर त्यांना हप्ता मिळू शकतो. केंद्र सरकारची योजना असल्यामुळे त्यावर वेगळे नियम लागू होतात. त्यामुळे महिला शेतकरी असाल आणि पात्रता पूर्ण असेल तर पीएमचा हप्ता मिळण्यात काहीही अडचण येणार नाही. राज्य सरकारच्या या 2 योजनांबद्दल मात्र मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनंतर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 24 तासात नमोचा 8वा आणि पीएम किसानचा 22वा हप्ता खात्यात जमा होईल आणि तो सुद्धा DBTच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून वर्ग करण्यात येईल. पण इथे एक सावधगिरीचा इशारा देण्यात आला. सरकारने अर्जाची पुन्हा छाननी सुरू केली आहे. जर अर्जामध्ये चुकीची माहिती दिसली, नाव, बँक तपशील, उत्पन्नाची माहिती किंवा इतर कागदपत्रांमध्ये विसंगती असेल तर संबंधित शेतकऱ्याचं नाव अपात्र यादीमध्ये जाऊ शकतं. म्हणून आता सर्वात शहाणपणाचं काम काय आहे तर तुमचा अर्ज एकदा नीट तपासा. माहिती अचूक आहे का? आधार बँक लिंक आहे का? KYC पूर्ण आहे का? खात्री करा. कारण निधी तयार आहे, पण पात्रता आणि माहिती बरोबर असणं सुद्धा गरजेचं आहे. येत्या 24 तासात निधी 100% सोडला जाईल. दोन्ही योजनांची मिळून 6,000 रुपये तुमच्या खात्यात थेट जमा होतील.
त्यामुळे नंतर करू असा विचार अजिबात करू नका. हीच योग्य वेळ आहे. सर्व कागदपत्र व्यवस्थित तयार करून ठेवा. आणखी एक गोष्ट, सोशल मीडियावर अफवा पसरल्या आहेत, त्या अफवांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि मोबाईलकडे लक्ष द्या. माहिती अपडेट ठेवा, बँक खातं तपासा आणि त्या आनंदाच्या मेसेजची तयारी ठेवा. ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांच्या यादीत आलेलं नाही त्यांनी निराश होऊ नका. पुढचा टप्पा लवकरच सुरू होईल. उर्वरित जिल्ह्यांसाठी सुद्धा तातडीने आदेश दिले जाणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने निधीचं वितरण केलं जाईल. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा. सगळ्या अपडेट्सवर लक्ष ठेवा. सरकारने स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांना वर्षभरात मिळणारे 18,000 रुपये हे शेतीसाठी मोठा आधार ठरतील. बियाणं, खतं, औषधं किंवा इतर शेती खर्च या सगळ्यांसाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे. छोट्या छोट्या गरजांसाठी कर्ज काढावं लागू नये, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात पैशांची नक्कीच रेलचेल वाढेल. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पात्रता आणि कागदपत्रांची अचूकता. अनेकांना वाटतं नाव येईलच, पण जर माहिती चुकीची असेल, KYC अपूर्ण असेल किंवा उत्पन्न निकष पाळले नसतील तर लाभ अडकू शकतो. प्रत्यक्षात जाऊन तुम्ही तुमची माहिती तपासून घ्या. तुमचं नाव बँक खात्यात जसं आहे तसंच आधार कार्डवर आहे का? स्पेलिंगमध्ये फरक तर नाही? वडिलांचं नाव, आडनाव, जन्मतारीख सगळं अचूक जुळतंय का? अशा छोट्या वाटणाऱ्या चुका मोठा अडथळा बनतात. त्यामुळे अनेक वेळा असं होतं की नमो शेतकरी किंवा PM किसानचा असो, अर्ज मंजूर होतो पण नाव किंवा तपशिलात तफावत असल्यामुळे हप्ता अडकतो आणि मग शेतकरी पात्र असून सुद्धा निधी त्याच्या खात्यात जमा होत नाही. सरकारकडून निधी तयार आहे, परंतु जर सिस्टीममध्ये अचूक माहिती असेल तरच अमाऊंट क्रेडिटेडचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल. थोडीशी काळजी घ्या. तुमचे 6,000 रुपये सुरक्षितपणे 100% खात्यात येतील. आता तुमचं नाव कागदपत्रांमध्ये वेगवेगळं दिसत असेल तर ते तात्काळ दुरुस्त करा. बँक खातं, आधार कार्ड, 7/12 सगळीकडे माहिती एकसारखीच असणं गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं आधार कार्ड अनेक वर्षांपूर्वी काढलेलं असेल, जसं 2006 किंवा 2010 मध्ये, आणि त्यानंतर तुम्ही कधी अपडेट केलं नसेल तर अपडेट करून घ्या. कारण आधारमधील जुनी आणि अपूर्ण माहितीमुळे अनेक वेळा हप्ता अडकतो. काही शेतकऱ्यांचा आधारच अपडेट नसल्यामुळे त्यांना लाभ मिळण्यात अडचणी येतात. म्हणून वेळ वाया घालवू नका. आधार अपडेट करा, बायोमेट्रिक आणि इतर तपासणी पूर्ण करा. एकदा सगळी माहिती व्यवस्थित झाली तर नमो शेतकरी आणि PM या दोन्ही योजनांचा लाभ तुम्हाला 100% मिळेल. ही होती आजची अत्यंत महत्त्वाची माहिती. पुढील टप्प्यांबद्दल आणि नवीन अपडेट्सबद्दल अलर्ट रहा. अशाच ताज्या आणि उपयुक्त बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.